नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण। चला तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या गणित विषयाचा तिसरा धडा आधी नंतर याचा अभ्यास करूयात। आपण या अगोदर माझे गाव आणि कोंबडा कोठे या दोन्ही प्रकरणांचा अभ्यास केला आहे। तर बालमित्रांनो, आपण आज आधी नंतर या धड्याचा अभ्यास करूयात। त्या अगोदर आपण काही गोष्टी समजावून घेऊयात। आपण आधी आणि नंतर म्हणजे काय हे समजावून घेऊयात। आता या ठिकाणी आपण इथे आधी असे लिहूयात आणि या ठिकाणी इथे आपण नंतर असे लिहूयात। आता या ठिकाणी बघ, आधी आणि नंतर हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी माझ्याकडे दोन पेन आहेत। या दोन पेनपैकी हा जो पेन आहे तो इथे ठेवला आहे, म्हणजेच हा पेन मी आधी ठेवला आहे आणि नंतर मी हा पेन ठेवला आहे। तसेच यामध्ये या पेनची शाई जास्त संपलेली आहे आणि या पेनची शाई कमी संपली आहे, म्हणजेच हा पेन मी आधीपासूनच वापरलेला आहे। तसेच माझ्याकडे आता दोन पेन्सिल आहेत। या दोन पेन्सिलपैकी मी ही पेन्सिल आधी ठेवली आहे आणि ही पेन्सिल मी नंतर ठेवली आहे। म्हणजे अगोदर आपण जी कृती करतो त्याला आपण आधी म्हणतो आणि नंतर जी कृती करतो आपण त्याला नंतर म्हणतो। या दोन पेन्सिलपैकी ही पेन्सिल मी अगोदरच आधीच वापरायला सुरुवात केली आहे, त्यामुळे ती संपलेली आहे थोडी, आणि ही नवीन पेन्सिल ही मी आता नंतर वापरणार आहे। तसेच आता या ठिकाणी हा एक पेन आहे आणि हा एक पेन आहे। हा पेन इथे मी आधी ठेवला आहे आणि हा पेन नंतर ठेवला आहे। अशा पद्धतीने आपण आता आपल्या धड्याकडे वळूयात। तर आता इथे बघ, आधी घडणाऱ्या कृतीखालील बॉक्स रंगव। आता इथे एक मुलगा दिसत आहे। ज्यावेळेस तो सकाळी सकाळी झोपेतून उठलेला आहे, तो देखील सकाळी लवकर झोपेतून उठतो आणि सर्वप्रथम काय करतो तर ब्रश करतो। मग ब्रश करण्याच्या आधी तो काय करतो तर नक्कीच ब्रशवर अगोदर पेस्ट घेतो आणि नंतर त्याने दात घासतो। मग या ठिकाणी आधी कोणती कृती घडली आणि नंतर कोणती घडली तर ही आधी घडली आणि ही नंतर ब्रश नंतर घासतो आहे। मग या खाली आपल्याला हा जो भाग आहे तो रंगवायचा आहे। अशा पद्धतीने हा भाग आपल्याला रंगवायचा आहे। तुझ्याकडे जो रंगीत पेन असेल त्या पेनने तू हा बॉक्स रंगवू शकतो। आता पुढे आणखी एक कृती दिली आहे। या ठिकाणी बघ, आता इथे दिले आहे नंतर घडणाऱ्या कृतीखालील बॉक्स रंगव। आता इथे एक स्कूटी आहे आणि या ठिकाणी स्कूटीवर एक महिला जात आहे। मग आता या ठिकाणी या दोन चित्रामध्ये आधी काय घडलं आणि नंतर काय घडलं तर यामध्ये आधी स्कूटी चालवण्याच्या अगोदर डोक्यावर हेल्मेट घालावं लागतं आणि नंतर स्कूटी चालवावी लागते। मग यामध्ये आधी ही घडली कृती, नंतर ही कृती घडली, त्यामुळे तुला इथे हा बॉक्स रंगवावा लागेल। तर अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही गोष्टी असतील, आधी कोणती घडली नंतर कोणती घडली हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे।